थोड्याच वेळात टँकर असोसिएशनची बैठक होईल आणि त्यामध्ये टँकर चालकांचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छोट्या छोट्या विहिरी आहेत आणि या विहिरीमधनं टँकरमध्ये पाणी भरलं जातं। अशा विविध ठिकाणी वापरासाठी पाठवलं जातं। दिवसभरामध्ये अंदाजे प्रत्येक विहिरीमधून 8 ते 10 टँकर भरले जातात। मुंबईमध्ये 1000पेक्षा अधिक अशा छोट्या विहिरी आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईत टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। या संपामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि याच सुरू असलेल्या संपाविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत वॉटर टँकर असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत, त्याचसोबत वेल वॉटर असोसिएशन जे आहे त्याचे देखील प्रतिनिधी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, या संपाविषयी पहिल्यांदा तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरं तर हा आम्ही संप केलाय म्हणजे का केलाय की आम्हाला BMCने नोटीस दिलेली आहे। BMCने नोटीस अशी पाठवली आहे की तुम्ही तात्काळ हे बंद करा, आम्ही ह्या विहिरी ताब्यात घेणार आहोत। त्याच्यात आम्ही हा संप पुकारलेला नाही, आम्ही हे बंद ठेवलेलं आमच्या वतीने की आम्हाला त्रास होऊ नये। कारण याचा फाईन जो आहे जो BMCने आम्हाला लावलेला आहे 5 लाख रुपये ते 10 लाख रुपये फाईन मारतात। तेवढी भरण्याची आमची कॅपॅसिटी नाही म्हणून आम्ही आमच्या विहिरी सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत। बरोबर। आणि आमची सरकारकडे आमचं बोलणं चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे वगैरे, पण अजून काय तोडगा निघत नाही आहेत। BMCवाले ऐकत नाही आहेत। बरं, यावेळी मी दादर परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता की ही विहीर आहे आणि अशा मुंबईत शेकडो विहिरी आहेत आणि याच विहिरींच्या मार्फत वॉटर टँकर जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात ठिकठिकाणी। यातून पाणी कलेक्ट केलं जातं आणि वेगवेगळ्या बांधकाम साईट्स असतील, खाजगी सोसायटी असतील, तिथे इथलं पाणी जे आहे ते पाठवण्यात येतं। मात्र सध्या जो स्ट्राईक सुरू आहे त्यामुळे सगळीकडे जे आहे तो काहीसा गोंधळ उडालेला आहे। मग खाजगी कार्यालय असतील, रहिवासी इमारती असतील किंवा बांधकाम साईट असतील, तिकडे सर्व ठिकाणी जे आहे ते काम ठप्प पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा, एकूण किती विहिरी असतील या सगळ्या मुंबई परिसरामध्ये, अनेक परिसरामध्ये, आणि कशा पद्धतीने हे सगळं काम होतं? मुंबईमध्ये 1000 विहिरी असेल कमीत कमी, असं हे चालू आहे सगळे। आणि 5वा दिवस आहे, आम्ही बंद करून ठेवले। BMCने आम्हाला नोटीस दिलेली आहे की तुम्ही 24 तासात बंद करा, नाही तर मोटर पंप आम्ही काढणार आहे, म्हणून आम्ही सरकारचे पालन करू आम्ही बंद केलेलं आहे। बरं, मला सांगा, दिवसभरात समजा एका विहिरीतून आपण बघितलं तर किती टँकर भरले जातात? 9-10 टँकर भरतो आम्ही। बरोबर, 9 ते 10 टँकर भरले जातात। बरं, हे सगळं पाणी कशासाठी वापरलं जातं? काय आम्ही कंस्ट्रक्शनला टाकतो, सोसायटीमध्ये कुठे BMCचं पाणी नाही आहे तिथे आम्ही पाणी टाकतो, असं हे आहे। बरं, तर महापालिका म्हणते जर हे संप वगैरे मागे घेतला नाही तर मग ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करू आम्ही। तर बघ, आता ते सरकारविषयी आपण काय बोलणार? त्यांनी त्या ताब्यात घ्यायचं, त्यांनी जरूर ताब्यात घ्याव्या, परंतु ते असं जे बोलतात त्याप्रमाणे तेवढं ते शक्य नाही असं आम्हाला वाटतं। कारण जर BMCने जर व्यवस्थित पाणी पुरवठा केला सगळ्या अख्ख्या मुंबईत, तर आम्हाला आमची कोणाला गरजच लागणार नाही ना। आज BMCच पाणी पुरवठा करत नाही आहे, म्हणून आम्हाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। आणि जेवढं BMC पाणी पुरवठा करत आहे त्याच्या अर्धा पाणी पुरवठा हा पूर्ण मुंबईत टँकरने होत असतो। त्याच्यामुळे आता जर आम्ही पासून बंद केला ना तर लोकांचे खूप हाल होत आहेत। आम्हाला खूप फोन येतात की आम्ही खूप आता एकदम परिस्थिती बेकार, तुम्ही पाणी टाका, पण आमचा संप असल्यामुळे आम्ही पाणी टाकू शकत नाही आहे। पण लोकांचे खूप हाल होत आहेत, याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे। बरं, आता काही बैठका देखील होणार आहेत महानगरपालिकेसोबत, जर काही तोडगा निघाला नाही तर काही संप सुरूच ठेवणार? हां, आम्ही बंदच ठेवणार आहे। काहीतरी सरकारने आम्हाला दिलं डिसिजन की आता आम्ही काय तुमच्यावर कारवाई नाही करणार, आणि आम्हाला लिहून दिलं की आता याच्या पुढे आम्ही कारवाई नाही करणार तर आम्ही चालू करू। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।